स्वाहा ओम साईनाथाय नमः स्वाहा ओम साईनाथाय नमः स्वाहा ओम गणगणाथ बोचे स्वाहा ओम गणगण स्वाहा ओम रूपिणे नमः ओम बिलपरितुष्टाय नमः स्वाहा नमः स्वाहा ओम त्रिजगदशाकारिणे नमः स्वाहा ओम श्रीमुपासनतुष्टाय नमः स्वाहा ओम महासंतकृताय नमः स्वाहा ओम ब्रह्मपत्रोपास्याय नमः स्वाहा ओम नानाशक्तियुजे नमः स्वाहा ओम समस्तगुणसम्पन्नाय नमः स्वाहा ओम अंतशत्रुविदायिने निवारिणे नमः स्वाहा ओम दुःखत्रयहराय नमः स्वाहा ओम दारिद्र्यहराय पुरुषाय नमः स्वाहा ओम चित्तसंशोषकारिणे नमः स्वाहा स्वाहा ओम गुणपानपतोषिणे नमः स्वाहा ओम पंचलिंग देवाय नमः ओम ज्योतिर्लिंग देवाय नमः ओम ह्रीं भूभावनाय नमः ओम ह्रीं ब्रह्मविष्णवे नमः नाराय नमः ओम श्रीमनाथाय नमः ओम श्रीपार्श्वनाथाय नमः ह्रीं परमात्मे सर्वदुष्टानां ओम स्वाहा ह्रीं ओम स्वाहा ओम ह्रीं परमात्मे सर्वदुष्टानां श्रीमाय नमः स्वाहा ओम वेदालेश्वराय नमः ओम नमः ओम अष्टभैरवाय नमः
की जय। संत तुकोबाराय भगवंत दत्तात्रेयांच्या चरणावरती नतमस्तक होऊन नमन करतायत विठाला सहभाग गावच नाही सुखी त्याचबरोबर त्यांच्या सहवासात जे जे लोक आले त्यांना खरं भगवंत दत्तात्रेयांचं दर्शन झाल्याशिवाय राहिलं नाही बरं का. ती ताकद आणि ते सर्व ज्ञान आणि या सर्व गोष्टींचा विचार करता आज इथं मग अल्पज्ञानी पामराला या गादीवरती उभं राहून भगवान दत्तात्रेयांच्या दरबारामध्ये सेवा करण्याचा लाभ आला. त्यामुळे सर्वात प्रथम पांडुरंग परमात्म्याच्या चरणाचं दर्शन घेते. एकंदरीत सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते वेळे अभावी. तर या अभंगाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलं संत तुकोबाराय यांच्या जीवन चरित्राचा जर विचार करायला गेलो तर तुकोबाराय एका बाजूला म्हणतायत विठ्ठलाचं जीवन, विठ्ठल आगम निगमाचं स्थान. आणि आज तुकोबाराय काय म्हणतायत, नमन माझे गुरुराया आणि महाराजा दत्तात्रय. इकडं नमन करतायत तिकडं म्हणतायत फक्त विठ्ठलच माझं जीवन आहे. असं का बरं? का तर सांगू, अविभागेन दृष्टत्वात् कोणत्याही प्रकारचा देवामध्ये भेद नसतो. दत्त अवतार असू द्या, नृसिंह अवतार असू द्या, वामन अवतार असू द्या, अगर कोणताही अवतार असू द्या, कोणत्याही प्रकारचा भेद देवामध्ये नसतो. तुम्हाला सांगू, देव पांडुरंग परमात्मा एकच आहे, पण त्याच्या मूर्ती मात्र अनेक आहे, स्वरूपाने वेगवेगळे. तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील किंवा भगवंत दत्तात्रेय असतील, कोणताही देव घ्या, स्वरूप जरी त्याचं वेगळं असलं तरी तत्व मूळ पांडुरंग परमात्मा. कसं नाव काढू का नको? सोने हा धातू आहे. या धातूपासून अनेक प्रकारचे वेगवेगळे अलंकार बनवले जातात. काय काय बनवतो आपण सोन्यापासून? इकडं सांगा, इकडं काहीच माहित नाही. काय काय बनवलं जातं सोन्यापासून? मंगळसूत्र बनवतो, शाही हार, तुळशी असते, अजून कसला हार? राणी हार असतो, कानात कुंडल, हातात कंगन, किती किती वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार सोन्याचे हो. घालावे तितके कमीच का नाही? हौशेला काही मोल आहे का? नाही. या सोन्याचे एवढे अलंकार आपण बनवतो, पण हे सगळं सोन्याचा अलंकार गोळा करा आणि एखाद्या सोनाराच्या हातात नेऊन द्या. जो गाळणी करणार आहे त्याच्या काय करेल तर तो सोनं गाळलं की त्या सोन्याचं पुन्हा काय होईल? सोने धातूच तयार होणार. म्हणजे सोन्याच्या धातूपासून वेगवेगळे अलंकार बनले आणि पुन्हा ते गाळलं की पुन्हा ते काय झालं? पूर्ववत आलं सोनं. तसं विठ्ठल पांडुरंग परमात्मा एक आहे आणि दत्त अवतार स्वरूपानं वेगळे असले तरी ते सुद्धा विठ्ठल पांडुरंग परमात्माच आहे. सगळे देव एकच आहेत, स्वरूप मात्र वेगळं आहे. देव ते संत आणि निमित्त त्या प्रतिमा आहेत. फक्त प्रतिमा वेगवेगळे आहेत. मग दत्त महाराजांचा अवतार असेल, नृसिंह अवतार असेल, वामन अवतार असेल किंवा कूर्म अवतार असेल, कोणताही अवतार असू द्या, प्रतिमा या वेगवेगळे आहेत, पण मूळ स्वरूप काय? पांडुरंग परमात्मा देव.
दिगंबरा